नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो SD एज्युकेशनमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका वर्ल्ड फेमस कवितेचा क्रिटिकल ॲनालिसिस करणार आहोत. या वर्ल्ड फेमस कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. मित्रांनो, ही कविता इतकी फेमस आहे की आजही लोक त्यांच्या भाषणात आणि लिखाणामध्ये या कवितेतील शेवटचा कडवा कोट करतात. आणि या कवितेमध्ये सुद्धा रॉबर्ट फ्रॉस्टने अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांचा वापर केला आहे डीपर फिलॉसॉफी एक्सप्रेस करण्यासाठी. बऱ्याच वाचकांना असं वाटतं की कविता फार सोपी आहे, कारण की साधे सोपे शब्द आहेत आणि 4च स्टांजा आहेत. परंतु कविता वाटते तितकी सोपी नाही. या कवितेमध्ये एक डीपर मिनिंग आहेत, काही लेयर्स ऑफ थीम्स आहेत, जे आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. परंतु त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला संपूर्ण कविता वाचून काढावी लागेल. आणि म्हणून मी पहिला कडवा तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग समजावून सांगतो. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. स्पीकर एका ठिकाणी थांबलेला आहे. तो फ्रोझन लेक आणि वूड्सच्या मधामध्ये थांबलेला आहे. वूड्स म्हणजे स्मॉल फॉरेस्ट. स्मॉल फॉरेस्ट इतका सुंदर आहे की स्पीकर त्याच्याकडे ओव्हरलुक करू शकत नाही. स्पीकर सतत त्याच्याकडे बघत आहे. ही इज अट्रॅक्टेड बाय द ब्युटी ऑफ दॅट स्मॉल फॉरेस्ट. आणि मग त्याच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की हुज वूड्स दीज आर. हा जंगल कुणाचा आहे? आणि मग त्याला असं वाटतं की कदाचित तो या जंगलाच्या मालकाला ओळखतो. स्पीकर म्हणतो की या जंगलाचा मालक जवळपासच्याच गावामध्ये राहतो आणि यावेळेस सुद्धा तो गावामध्येच असेल. तो गावात असल्यामुळे त्याला हे कधीच कळणार नाही की स्पीकर त्याच्या जंगलामध्ये आहे आणि त्याच्या जंगलाच्या सौंदर्याचा आस्वाद घेत आहे, आनंद घेत आहे. हलकी बर्फवृष्टी होत आहे, स्नो फॉलिंग होत आहे आणि स्पीकर ती स्नो फॉलिंग बघत आहे. आणि हळूहळू जो वूड्स आहे तो बर्फाने कवर्ड होणार आहे. वूड्सच्या मालकाला हे कधीच कळणार नाही की त्याच्या जंगलामध्ये स्पीकर कधी आला होता आणि त्याने त्याच्या जंगलाच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे पहिला स्टांजा स्टार्ट होतो. पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला हे कळतं की स्पीकर हा अट्रॅक्ट झालेला आहे फ्रॉम द ब्युटी ऑफ फॉरेस्ट. आणि त्याला आता पुढे जावंसच वाटत नाहीये, तो थांबलेला आहे. परंतु तो थांबला असल्यामुळे त्याच्या घोड्याला प्रॉब्लेम होत आहे. त्याच्या घोड्याला काय प्रॉब्लेम होतो हे आपण आता सेकंड स्टांजामध्ये बघूया. My little horse must think it queer to stop without a farmhouse near, between the woods and frozen lake, the darkest evening of the year. स्पीकरचा घोडा हा थोडासा कन्फ्युज्ड आहे. त्याला फार स्ट्रेंज वाटत आहे. क्विअर म्हणजे स्ट्रेंज. कारण की स्पीकर जो आहे तो मधातच थांबलेला आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं त्या ठिकाणी ते अजून पोहोचलेले नाही आहेत. जवळपास त्याला कुठेही फार्म हाऊस दिसत नाही आहे. बघा मित्रांनो, ऑब्झर्व करा की इथं कवीने एक डिफरन्स सांगितलेला आहे आपल्याला ह्युमन सायकोलॉजीमध्ये आणि ॲनिमल सायकोलॉजीमध्ये. ह्युमन्सकडे सौंदर्यदृष्टी आहे. ह्युमन्स सौंदर्याचा रसपान करू शकतात. ह्युमन्स कॅन ॲप्रिशिएट ब्युटी.
एनिमल्सकडे सौंदर्यदृष्टी नाही. एनिमल्स सौंदर्याचा रसपान करू शकत नाही. एनिमल्स डोंट हॅव द सेन्स ऑफ द ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटी. आणि मला वाटतं की सेकंड स्टॅन्झामधली हीच एक मोठी सब थीम आहे. तर हा जो घोडा आहे याला सवय आहे की जिथं त्याचा मालक म्हणजे स्पीकर थांबतो तिथे त्याला काही नाही तरी काहीतरी खायला प्यायला मिळते. पण यावेळेस त्याला हे असं काहीच मिळत नाही, कारण की स्पीकर जो आहे तो एका अनयुज्युअल ठिकाणी थांबलेला आहे. आणि तो कुठे थांबलेला आहे? बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. बघा मित्रांनो, बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक किती सुंदर ओळ आहे ही. जेव्हा लाईन आपण वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यापुढे एक पिक्चर तयार होतो, एक फ्रोझन लेकचा आणि त्याच्याच बाजूला एक फॉरेस्ट, छोटासा फॉरेस्ट. किती सुंदर लाईन आहे. याला म्हणतात, या ओळीमध्ये आहे इमेजरी नावाचा फिगर ऑफ स्पीच. या स्टॅन्झामध्ये आपल्याला हेही कळतं की सीझन कोणता आहे आणि वेळ कोणती आहे. तर सीझन आहे विंटर, ऑफकोर्स, बिकॉज द स्नो इज फॉलिंग. आणि जो टाईम आहे तो कारण की डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर म्हटलं आहे तर डिसेंबरची 21 किंवा 22 तारीख हा तो दिवस असेल. तर मित्रांनो, सेकंड स्टॅन्झामधली सर्वात मोठी गोष्ट ही की या सेकंड स्टॅन्झामध्ये आपल्याला पोएट हे सांगत आहे की एनिमल सायकोलॉजी आणि ह्युमन सायकोलॉजीमध्ये बेसिक डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स हा की प्राण्यांकडे सौंदर्यदृष्टी नाही, माणसांकडे सौंदर्यदृष्टी आहे. आणि आपल्याला हेही लक्षात येतं की स्पीकर जो आहे तो किती एनग्रॉस झालेला आहे त्या फॉरेस्टच्या ब्युटीमध्ये, किती गुंतलेला आहे, किती वेडा झालेला आहे, पागल झालेला आहे. तो सगळ्याच गोष्टी विसरून गेलेला आहे. तो स्वतःचं अस्तित्व विसरून गेलेला आहे. त्याला पुढे जावंसंच वाटत नाहीये. आता आपण तिसऱ्या कडव्याचा अभ्यास करू. He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. घोडा काय करतो? घोडा हार्नेस बेल शेक करतो, म्हणजे तो आपली बॉडी मूव्ह करतो. त्यामुळे त्याच्या हार्नेसवर लागलेला जो बेल आहे तो वाजतो. त्या आवाजामुळे काय होतं की स्पीकर जो आहे, जो वेडा झालेला आहे, जो सगळं काही विसरून गेलेला आहे त्या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये, त्या वूड्सच्या सौंदर्यामध्ये, तो थोडासा डिस्ट्रॅक्ट होतो. त्याचं लक्ष विचलित होते. आणि तो घोडा असं का करतो? तर घोड्याला असं वाटतं की माझ्या मालकाकडून आज काहीतरी चूक झालेली आहे, कारण की आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही गेलोच नाही आणि आम्ही भलत्याच ठिकाणी थांबलेलो आहोत. तर हे चेक करण्यासाठी किंवा इनडायरेक्टली एक आता घोडा बोलू तर शकत नाही, त्यामुळे एक इनडायरेक्ट मेसेज तो आपल्या मास्टरला देत आहे बेल वाजवून. आणि तो काय करतो की एक प्रकारे एक जादू जी झाली होती निसर्गाच्या सौंदर्याची स्पीकरवर, त्या जादूतून त्याला बाहेर आणतो बेल वाजवून. त्या ठिकाणी इतकी शांतता आहे की बेलचा आवाज तर खूप ऑडिबल आहे, पण बेलच्या साऊंडच्या व्यतिरिक्त इतरही साऊंड आहेत. ते साऊंड कोणते? तर वाऱ्याचा आवाज आहे, जे डाउनी फ्लेक म्हणजे स्मॉल पार्टिकल्स ऑफ स्नोचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते खाली पडत आहेत, त्यांचा सुद्धा आवाज येत आहे. तर इमॅजिन करा तुम्ही की किती शांतता त्या ठिकाणी असेल. या तिसऱ्या कडव्यामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यामध्ये एक प्रकारे पोएटने एक ज्याला मिस्टेरियस आणि फेरी लँड सारखा ॲटमॉस्फिअर इथं तयार केला आहे. या तिन्ही कडव्याचा मित्रांनो काय सार निघतो की एक व्यक्ती जो आपल्या एका ध्येयाकडे जात आहे आणि जात असताना मधातच तो थांबतो. मधात का थांबतो? कारण की तो एखाद्या बाहेरच्या गोष्टीपासून अट्रॅक्ट होतो आणि सडनली तो त्याच्या उद्दिष्टापासून विचलित होतो. तो आपला ध्येय विसरून जातो. हे आतापर्यंत हे एक थीम आहे, ही तर डेव्हलप होत आहे असं मला वाटतं 3 स्टांजापर्यंत. मी मगाशी म्हणालो होतो की जगभरातील लोक जो शेवटचा कडवा आहे त्याला कोट करतात. का करतात? जी डीपर फिलॉसॉफी आहे तुम्हाला ही आता शेवटच्या कडव्यामध्ये माहीत होणार आहे.
शेवटचा कडवा वाचतो मी. These woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. शेवटच्या कळव्यामध्ये स्पीकर एक्सेप्ट करतो की जो वूड आहे तो लवली आहे, डार्क आहे आणि डीप आहे, म्हणजे प्रेम करण्यासारखं आहे. इतकं सुंदर आहे की सतत त्याच्याकडे पाहत राहावं असं वाटतं. परंतु बट हा शब्द वापरलाय बघा. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. परंतु मला काही प्रॉमिसेस सुद्धा कीप करायचे आहेत, पाळायचे आहेत. काही वचनं मला पाळायची आहेत. माझ्यावर सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ज्या मी विसरू शकत नाही. बघा, थोड्या वेळसाठी टोटली स्पीकर नॅचरल ब्युटीमध्ये एनग्रॉस झाला होता, मग्न झाला होता. हार्नेस बेलमुळे तो थोडासा डिस्ट्रॅक्ट होतो आणि मग त्याला आठवतं की नाही यार, माझ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मी इथंच बसून माझं संपूर्ण आयुष्य या निसर्गाच्या सौंदर्याकडे बघण्यात घालवू शकत नाही. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, ह्या ज्या दोन ओळी आहेत, रिपिटेशन आहे याच्यामध्ये, रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच. या दोन्ही लाईनमध्ये जो स्लीप शब्द आहे त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डिफाईन केलेला आहे. काही लोक म्हणतात की हा डेथ आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की हे रेस्टसाठी वापरलेलं आहे, किंवा काही लोक म्हणतात की झोपण्यासाठीच वापरलेलं आहे, कारण की स्पीकर कुठेतरी जात होता आणि जेव्हा तो आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचला असता तेव्हा तो झोपलाच असता, त्यामुळे स्लीप शब्द झोपण्यासाठी. परंतु मला असं वाटतं की इथं स्लीप हा डेथसाठीच वापरलेला आहे. आता जी डीपर फिलॉसॉफी आहे ती काय आहे? तर डीपर फिलॉसॉफी ही आहे की स्पीकरला असं म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, बरेच प्रॉमिसेस मी लोकांना केलेले आहेत, माझे स्वतःचे ड्रीम्स आहेत, विजन्स आहेत, ते मला पूर्ण करायचे आहेत. आणि म्हणून मी अनंत काळापर्यंत बसून या ठिकाणी या निसर्गाचा सौंदर्याचा रसपान करू शकत नाही. माझ्या काही मर्यादा आहेत, हे आत्ता स्पीकरला आठवतं आणि तो हे एक्सेप्ट करतो. मित्रांनो, या ठिकाणी इंडिव्हिज्युअलिझम आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ही एक जी मेजर थीम मला या ठिकाणी डेव्हलप होताना दिसते. मेजर थीम्समध्ये बघू आपण की इंडिव्हिज्युअलिझम वर्सेस सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे काय, की व्यक्ती हा जन्मजात फ्री आहे, त्याला वाटेल त्या गोष्टी करायला फ्री आहे, परंतु त्याच्यावर काही बंधने सुद्धा आहेत, सामाजिक बंधने आहेत, आणि या सामाजिक बंधनातून व्यक्ती मरतपर्यंत बाहेर निघतच नाही. तर कितीही इथं स्पीकरला वाटलं की मी इथंच राहावं, याच ठिकाणी राहावं आणि शेवटपर्यंत या सुंदरतेचा आस्वाद घेत राहावा, परंतु तो हे करू शकत नाही, कारण की त्याच्यावर काय आहेत, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. जसं रुसो म्हणाला होता की कोट, मॅन इज बॉर्न फ्री बट एव्हरीवेअर ही इज इन चेन, अनकोट. मनुष्य हा जन्मजात स्वतंत्र आहे, परंतु तो अनेक सामाजिक बंधनामध्ये अडकलेला आहे. दुसरी एक सब थीम इथं डेव्हलप होते, ती आहे ॲनिमल्स इनॅबिलिटी टू एन्जॉय ब्युटी ऑफ नेचर. प्राणी जे आहेत ते निसर्गाच्या ब्युटीला एन्जॉयच करू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे सौंदर्यदृष्टी नाही. तिसरी जे एक सब थीम इथं डेव्हलप होत आहे ती आहे की ह्युमन्स इनॅबिलिटी टू एन्जॉय ब्युटी फॉर इटर्निटी. तर मनुष्य जे आहेत ते अनंत काळापर्यंत कुठल्याही सुंदर गोष्टीचा आस्वाद घेऊ शकत नाही, कारण की मनुष्य हे स्वतः मॉर्टल आहेत, म्हणजे माणूस मरतो, माणूस अमर नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाकडे आधीच कमी वेळ आहे, आणि त्या कमी वेळामध्ये सुद्धा माणसाला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, बरेच प्रॉमिसेस त्याने इतरांना दिलेले असतात, सामाजिक बंधने असतात, ते त्याला काही गोष्टी पूर्ण करायची असतात. त्यामुळे मनुष्य शेवटपर्यंत नॅचरल ब्युटीचा आस्वाद घेऊ शकत नाही. नॅचरल का, कुठल्याच ब्युटीचा आस्वाद घेऊ शकत नाही. आता या संपूर्ण कवितेमध्ये मित्रांनो काही की पॉईंट्स आहेत जे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी स्पीकरची जी जर्नी आहे ती लाईफ जर्नी आहे. याला आपण बघा एका लार्जर आस्पेक्टमध्ये आपण या सगळ्या गोष्टीला समजून घेऊ. स्पीकर्स जर्नी म्हणजे इथं काय आहे, एक लाईफ आहे. स्नोई इव्हिनिंग काय शो करते, इथं ओल्ड एज शो करते. म्हणजे आता मला वाटतं ज्यावेळेस स्पीकरने ही कविता लिहिली तेव्हा तो 48 वर्षाचा होता, म्हणजे हळूहळू आता
स्पीकरची, कवीची, रॉबर्ट फ्रॉस्टची वयसुद्धा आता वाढत चालली होती. तर स्नोई इव्हिनिंग इथं काय शो करते? ओल्ड एज. लवली डीप डार्क वूड्स काय शो करतात? एव्हरलास्टिंग पीस किंवा एव्हरलास्टिंग ब्युटी. म्हणजे जे वूड्स आहेत, जे डार्क आहेत, सुंदर आहेत, हे काय शो करतात? कधीही न संपणारी शांतता किंवा कधीही न संपणारा सौंदर्य. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर असं किट्सनं म्हटलेलं आहे. म्हणजे जी सुंदर जी एखादी गोष्ट आहे, काळ तिला, टाइम तिला कधीही नष्ट करू शकत नाही. प्रॉमिसेस, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. स्लीप काय शो करत? प्रॉमिसेस काय शो करतात? ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज. स्लीप काय शो करते? रेस्ट ऑर डेथ. आणि हॉर्स काय शो करतो? इनॅबिलिटी टू एन्जॉय ब्युटी. मित्रांनो, इथं रायमिंग स्कीम बघा. रायमिंग स्कीम इथं दिलेलं आहे. थोडंसं आपण स्ट्रक्चर बघून घेऊ. ए ए बी ए, बी बी सी डी, सी सी डी सी, डी 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 डी. म्हणजे कविता 4 कडव्यामध्ये डिवाइड आहे. प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत आणि प्रत्येक कडव्याची तिसरी लाईन ही बाकीच्या 3 लाईन सोबत राईम होत नाही. मग ती कोणासोबत राईम होते? दुसऱ्या कडव्याच्या पहिल्या ओळीसोबत राईम होत आहे. आणि शेवटच्या कडव्याचे तर राईम्स पूर्णपणे वेगळे आहेत. कवितेचा टोन कसा आहे? क्वाईट आणि कंटेम्प्लेटिव्ह, शांत आणि थॉटफुल आहे, विचार करणारा आहे. फिगर ऑफ स्पीच कोणते कोणत्या कवितेमध्ये? तर पर्सॉनिफिकेशन आहे, ॲलिटरेशन आहे, हायपरबुली आहे, इमेजरी आहे, इन्व्हर्जन आहे. तुम्हाला इन्व्हर्जन जो आहे फिगर ऑफ स्पीच तो पहिल्याच ओळीमध्ये दिसेल. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो मध्ये, कारण की हा जो ऑर्डर आहे हा करेक्ट नाही आहे. करेक्ट ऑर्डर काय आहे? आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर. तुम्हाला पर्सॉनिफिकेशन हा जो फिगर ऑफ स्पीच आहे हा कुठे दिसेल? ज्यावेळेस कवी असं म्हणतो, ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क देअर इज सम मिस्टेक. इथं घोड्याला ह्युमन क्वालिटी दिली आहे प्रश्न विचारण्याची. बघा, घोडा कधी प्रश्न विचारूच शकत नाही. इथं पर्सॉनिफिकेशन आहे. इमेजरी कुठं आहे? तर इमेजरी आहे बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. कारण की या लाईनमध्ये कवीने एकदम एक मेंटल पिक्चर त्या वूड्सचा आणि फ्रोझन लेकचा आपल्या डोळ्यापुढे क्रिएट केलेला आहे. त्यामुळे हा इथं इमेजरी आहे. आणि रिपिटेशन तर शेवटच्या दोन्ही लाईन्स रिपिटेशन्स आहेत. मित्रांनो, थोडीशी फिलॉसॉफीबद्दल बोलू आपण या कवितेचा. तर कविता आपल्याला काय सांगते? फिलॉसॉफी कोणती सांगते? की आपलं हे जे जीवन आहे ही एक जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये आपला एक टार्गेट असतो, ज्या टार्गेटला अचीव करण्यासाठी आपण हा प्रवास करीत असतो. परंतु बऱ्याचदा काय होतं की जीवनामध्ये अशा काही डिस्ट्रॅक्शन्स येतात, अशा काही अल्युरमेंट्स येतात जे आपल्याला आपल्या एम पासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि कधी कधी काही लोक थोड्या वेळ पुरता त्या आपल्या एम पासून दूर होऊन जातात. एकदा तुम्ही तुमच्या एम पासून दूर गेलात तर पुन्हा एमच्या मागे लागणं हे कठीण होऊन जातं. मित्रांनो, हेच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. ज्या ड्युटीज आहेत, एम्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, हे माणसाच्या जीवनामध्ये असतातच आणि त्या पूर्ण करणे हेच माणसाचं कर्तव्य असते. तर कधी कधी काही डिस्ट्रॅक्शन्स, अल्युरमेंट जीवनामध्ये येतात. हे जे डिस्ट्रॅक्शन्स आणि अल्युरमेंट्स हे कोण शो करत आहे? तर वूड शो करत आहे. आपण जन्माला येऊ आणि मरूनही जाऊ, परंतु हे जे काही निसर्ग आहेत, हा समुद्र आहे, पर्वत आहे, नद्या आहेत, सागर किनारा आहे, चंद्र आहे, इथं राहतीलच आणि हे सौंदर्यतेचे प्रतीक आहेत. परंतु आपण 24 तास यांचा आस्वाद घेऊ शकत नाही, कारण की आपल्याला बऱ्याच अजून इतर कामं करायची आहेत. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. काही गोष्टी जर तुम्हाला समजल्या नसतील, जसं मला असं वाटतं की हार्नेस बेल तुम्हाला काही लोकांना कळली नसेल, तर हार्नेस बेल जो आहे, हा बघा हार्नेस बेल असा असतो, एक पट्टे असतात त्यांना बेल लागलेला असतो. आणि हा फार्म हाऊस असा असतो. आणि हा तर जंगल आहे, वूड्स, छोटासा जंगल, स्नोई फ्लेक आहे, बर्फाचे छोटे छोटे पार्टिकल्स खाली पडत आहेत. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो. तर आणि जर काही समजलं नसेल, एखादी फिलॉसॉफीमधली एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल, तर प्लीज कॉमेंट मी इन द कॉमेंट बॉक्स अँड लेट मी नो व्हॉट यू डिडंट अंडरस्टँड. आय विल ट्राय टू एक्सप्लेन इट इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन मित्रांनो, गुड बाय अँड हॅव अ गुड डे.